शिवसेना शिंदे गटाचे पालघरमधील पदाधिकारी अशोक ढोळे हे मागील 12 दिवसांपासून बेपत्ता आहेत आणि आता काही प्रमाणात त्यांचा शोध घेण्यात जो आहे तो पालघर पोलिसांना यश आल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्र आणि गुजरात सीमेलगत असलेल्या गुजरातमधील सरीग्राम या ठिकाणी एका बंद दगड खाणीच्या पाण्यात अशोक ढोळे यांची गाडी असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली आहे. आपण बघू शकतो की मी सध्या याच सरीग्राम येथील एका बंद असलेल्या दगडखाणीजवळ आहे आणि जवळपास आपण पाहिलं तर हे पाणी जे आपल्याला दिसतंय ते 30 ते 40 फूट खोल आहे आणि याच पाण्यात अशोक ढोळे यांची गाडी जी आहे लाल कलरची ब्रिझा कार आहे ती असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळालेली आहे. आपण बघाल तर हा जो छोटा दगड आहे या दगडाला अशोक ढोळे यांच्या ब्रिझा कारचा जो बोनटचा एक पार्ट आहे तो पोलिसांना मिळून आला आणि त्यानंतर याच पाण्यात त्यांची गाडी असल्याचा संशय जो आहे तो बळावलेला आहे. मॅग्नेट टाकून याची खात्री जी आहे ती करण्यात आलेली आहे. आपण बघाल तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पोलीस जे आहेत ते तैनात झालेले आहेत. गुजरात पोलीस असतील किंवा मग पालघर पोलीस असतील हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. स्वतः पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि हे या सगळ्या प्रकरणावर त्यांचं बारीक लक्ष असल्याचं पाहायला मिळतंय. साधारणतः 20 ते 25 मिनिटांमध्ये या ठिकाणी क्रेन येईल आणि त्या क्रेनच्या माध्यमातून ही जी गाडी आहे पाण्यात ती बाहेर काढली जाईल. मात्र अशोक ढोळे यांचा घातपात झालाय का किंवा या गाडीतच त्यांचा मृतदेह आहे का हे अजूनही स्पष्ट झालं नाही. त्याच्यामुळे अवघ्या 20 ते 25 मिनिटांमध्ये अशोक ढोळे यांचा शोध घेण्यात सुद्धा पोलीस प्रशासनाला यश येईल अशी माहिती जी आहे ती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली. न्यूज 18 लोकमतसाठी राहुल पाटील, पालघर.